मुंबईत जोरदार पाऊस. सायन, हिंदमाता, किंग सर्कल, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं. रस्त्यांवर पाण्यामुळे वाहन चालकांची दैना. मुसळधार पावसानं मुंबईमध्ये रेल्वे सेवेला विलंब. मध्य आणि हार्बर रेल्वे 30 मिनिटं उशिरानं धावतात, तर पश्चिम रेल्वेचा 15 मिनिटांचा लेटमार्क. मुंबईतल्या रस्त्यांवर सुद्धा वाहतूक कोंडी. मुंबई ठाण्यात पुढचे 48 तास अतिमुसळधार पावसाचे. मुंबईमध्ये दुपारी शाळांना सुट्टी. अनावश्यक प्रवास टाळण्याचं पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन. नवी मुंबईला सुद्धा पावसानं झोडपलं. एमआयडीसीतील सखल भागात पाणीच पाणी. विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल. धाराशिवमध्ये 4 दिवस झालेल्या पावसानं मोठं नुकसान. 38,000 एकरवरील पिकं बाधित. 53 जनावरं वाहून गेली. नांदेडमध्ये गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर. जुन्या नांदेड शहरामध्ये पुलापर्यंत पाणी. विष्णुपुरी धरणाच्या 6 दरवाजांमधून विसर्ग. इसापूर धरणातून विसर्गामुळे नांदेडमध्ये पैनगंगेला पूर. तब्बल 24 वर्षांनंतर सहस्त्रकुंड धबधब्यानं धारण केलं अजस्त्र रूप. कोल्हापूर रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटातल्या रस्त्यावर दरड कोसळली. घाटातील वाहतूक ठप्प. बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणाचे सगळे 9 दरवाजे उघडले. पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना. रत्नागिरीत मुसळधार पावसाची हजेरी. खेडच्या जगबुडी नदीला धोका पातळी गाठली. शास्त्री, कोदवली, बाव नद्या सुद्धा इशारा पातळीवर. यवतमाळ आदिलाबाद मधल्या पावसानं पैनगंगा आणि वर्धा नद्यांना पूर. राजुरा बामणी पुलापर्यंत पुराचं पाणी. सुरक्षेसाठी मार्ग बंद केल्यानं चंद्रपूरच्या 4 तालुक्यांचा संपर्क तुटला. नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच. मुखेडमध्ये मुसळधार पाऊस. वृद्ध नागरिकांचं स्थलांतर. तर पैनगंगा नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. पीक सडून जाण्याची भीती. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. धरणाचे सगळे स्वयंचलित दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना. मुंबईतील बेस्ट पतपेढीसाठी आज होणार मतदान. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं निवडणुकीमध्ये चुरस. भाजपकडून सहकार समृद्ध पॅनलचं आव्हान. बेस्ट पतपेढी मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. मतदारांना ₹1000 दिल्याचा आरोप.